एवढंच या ठिकाणी माझी भूमिका आहे। भाऊ, आयोजकांनी बबनराव तायवाडे असतील, छगन भुजबळ असतील, हाके असतील, हे जे ओबीसी नेते आहेत यांना निमंत्रण दिलेलं आहे? नाही, मी सांगितलं की आम्ही सगळ्यांनाच या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी ओपन आहे। आम्ही जाहीर आवाहन केलं आहे, इथे पक्ष नाही, इथे संघटना नाही, इथे कुठलं बंधन नाही, हे ओबीसी आहे, इथे पक्षाचा काही मोर्चा नाही आहे। त्यामुळे ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी सर्व नेत्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, पुनश्च तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतोय। हो योगेश, ते मार्गदर्शन करणार आहे संपूर्ण स्टेजवर किती भाषण असतील? नाही, फार भाषण नाही, एक समाजाचे नेतृत्व करणारे 5 भाषण 15-15 मिनिटाचे असतील। आणि आभार मी मानेल, कारण जनतेने एवढ्या मोठ्या प्रमाणात ओबीसीच्या लढाईमध्ये सहभागी झाल्यामुळे आभार मानावं अशी माझी इच्छा आहे। या पलीकडं कुठल्या काही फार मोठ्या राजकीय नेत्यांची भाषणं व्हावी आणि ते कुठेतरी आंदोलन भरकळावं अशी आमची इच्छा नाही। आम्हाला काहीही नको आहे, आम्हाला आमच्या हक्काचं संरक्षण हवं आहे आणि हा काळा जी रद्द करावा एवढीच आमची मागणी आहे। काँग्रेसचे सगळे नेते सहभागी होणार आहे का? खास करून पूर्व विदर्भातील सर्व मोठे नेते मला वाटतं की काँग्रेस काय, भाजपचे पण येतील, काँग्रेसचे पण येतील, राष्ट्रवादीचे येतील अशी मला अपेक्षा आहे। योगेश कदम यांच्या सहीनं घायवळ याच्या गुंडाच्या भावाला शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे, टीका होत आहे त्याच्यावर। नाही, सरकारनं आता जागोजागी काउंटर लावले पाहिजेत आणि गुन्हेगारांना या ठिकाणी शस्त्र परवाना मिळण्यासाठी गृहराज्यमंत्र्यांची नियुक्ती केलेली आहे। खुशाल यावं आणि त्यासाठी माझ्याकडून प्रमाणपत्र घेऊन जावं अशी जाहिरात आणि काउंटर हे जागोजागी महाराष्ट्रात लावले पाहिजेत, म्हणजेच गुन्हेगारांना शस्त्र परवाना देताना कुठेही अडचण येणार नाही आणि त्यांची गुन्हेगारी बिनधास्तपणे त्यांचा व्याप वाढवता येईल आणि जनतेला धाक दपटशा देऊन निवडणुकीमध्ये त्याचा उपयोगही करता येईल अशा प्रकारची नवी पद्धत महाराष्ट्रात सुरू करावी, म्हणजेच गुंडांना पूर्णतः संरक्षण मिळेल, आत्मसंरक्षणासाठी शस्त्र मिळेल। यासाठी या योगेश कदम नावाच्या गृहमंत्र्यांची परमनंट नियुक्ती करावी आणि गुन्हेगारांना तुझंच एवढंच काम आहे हे सांगावं की बाबा तू एवढंच काम कर, अशी परिस्थिती महाराष्ट्रात आलेली आहे। भाऊ, सचिन घायवळ त्याचा भाऊ सुद्धा अजून सापडलेला नाही, तो सुद्धा शोध सुरू आहे त्याचा अजून। हे बघा, हे गायवाडाच्या डोक्यावर कोणाचा आशीर्वाद होता हे जरा सत्ता पक्षातील भाजपच्या एका नेत्यांनी जो काही काळ पुण्याचा पालकमंत्री म्हणून राहिला आहे त्या नेत्याला विचारलं तर ते सर्व तो कुणामुळे मोठा झाला, कशामुळे मोठा झाला, कोणीही मोठं केलं आणि हे जे काही योजना पुन्हा एक नवीन महाराष्ट्रात आणली पाहिजेत, लाडकी बहीण योजना आणली तशी आता महायुती सरकारनं लाडका गुंड आणि त्यांना फिक्स मानधन म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी सोपं काम, तर लाडका गुंड योजना आणावी आणि महाराष्ट्रामध्ये गुंडांचं पालन पोषण करणारी एकमेव आमची महायुती सरकार आहे म्हणून जाहिरात द्यावी, तर महाराष्ट्रामध्ये आनंद राहील आणि शांतता राहील असं मला वाटतं। एकनाथ शिंदे ओबीसी बांधवांनी अकोल्यात आत्महत्या केलेली आहे, त्यांनी त्याच्या स्टेटस छगन भुजबळ यांचा समर्थक आहे, त्यांनी स्टेटस ठेवलं होतं आणि ओबीसीचा दुपट्टा डोक्याला बांधून त्यांनी आत्महत्या केली। हे बघा, ओबीसी तरुणामध्ये लोकांमध्ये फार नैराश्य आलंय या JR नंतर, तरी पण या सरकारचे डोळे उघडत नाही, ते दुर्दैवानं सांगावं लागतं। कुंभकर्णाच्या झोपेत असल्यासारखं सरकार आहे, यांना महाराष्ट्रामध्ये ओबीसी संपवायचा आहे असेच निर्धार या सरकारचा दिसतो आहे आणि त्यामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगीचा पण दिसतो आहे। 374 जाती संपल्या पाहिजेत, यांचा अधिकार संपला पाहिजे, ते गुलाम झाले पाहिजेत, हे आमच्या ताटाखालची मांजरं म्हणून जगली पाहिजेत, अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याचं काम जरांगेकडूनही होतं आहे आणि सरकारकडूनही होताना मला दिसत आहे। आमचे तरुण जर जनता जर आत्महत्या करत असेल तर थोडी त्या जनाची नाही मनाची तरी ठेवून हा JR रद्द करण्याचं धाडस सरकारने उचलावं। एकनाथ शिंदेंचे आणि मी तरुणांना आवाहन करतोय की आम्ही लढतो आहोत तुमच्या हक्कासाठी, तुम्ही आत्महत्या करू नका आणि त्या मार्गाने जाऊ नका,
अशी माझी विनंती महाराष्ट्रातील ओबीसी तरुणांना आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी वळवण्यात आलेला आहे या महिन्यात. असं आहे की त्यांना आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभाग हे दोनच विभाग दिसतात निधी वाढवायसाठी, लाडक्या बहिणीसाठी. इतर विभाग दिसत नाही. कारण या उपेक्षित शोषित माणसाचा निधी वळवला तर हे काही आवाज करू शकत नाहीत. यांच्यामध्ये आवाज करण्याची किंवा लढण्याची क्षमता नाही. हे बोंबाबोंब करू शकत नाही. त्यामुळं सामाजिक न्याय असेल, आदिवासी विभाग असेल, यांना खड्ड्यात घाला आणि यांचा निधी लाडक्या बहिणीला द्या, हे एक धोरणच या सरकारने आखलं आहे. मी समस्त आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाच्या सर्व बांधवांना, दलित, आदिवासी, ओबीसी बांधवांना, सर्व बांधवांना विनंती करतो की या निर्णयाविरुद्ध आमच्या हक्काचा निधी, संविधानिक अधिकारी असलेला निधी जो लोकसंख्येच्या प्रमाणातच दिला पाहिजेत, पण तो दिला जातो बजेटमध्ये आणि प्रत्यक्षात मात्र तो वळवून दुसरीकडे खर्च केला जातो. याविरुद्ध सुद्धा एक मोठा संघर्ष आम्हाला करावा लागेल, मोठा आंदोलन आम्हाला करावं लागेल आणि सरकारला त्यांची जागा दाखवावं लागेल, तरच हे दुरुस्त होतील. एकनाथ शिंदेचे मंत्री आशिष जयस्वाल आणि धर्मराव बाबा आत्राम आमने सामने पाहायला मिळालेले आहे. निपटून टाकू खनिजाचा मोठा निधी गडचिरोली देतोय म्हणून आशिष जयस्वाल हस्तक्षेप करतायत असा आरोप केलेला आहे. तक्रारही करणार आहे दादांकडे असंही कळतंय. शेवटे सरकारच पैसा मिळवण्यासाठी तयार झालेला आहे. यांची नजर नेहमी पैसे मिळवण्यासाठी, कमिशनखोरीसाठी यांची निर्मितीच झालेली आहे. आणि त्यामुळं हे नवीन नाही. खनिज निधीवरून एक मंत्री, आजी मंत्री, माजी मंत्री पुढे येत असतील तर इकडे कुठे ना कुठेतरी दोघांमध्ये टक्केवारीवरून बिघडला आहे. त्या खनिज निधीमधून 20% वसूल करण्याचं काम त्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि कामं वाटून घेतले जात आहेत. आता ते सहपालकमंत्री आहेत, खरं तर त्यांचा जिल्ह्याशी काही संबंध नाही, तरी पण जाऊन माझ्या वाटा पाहिजे तर हे वाट्यासाठी आहे. वाट्यामध्ये घाटा झाला की हे एकमेकाचे कालर पकडतील. यांना जनतेशी काही देणं घेणं नाही आहे, हे आता सिद्ध झालं. उद्याचा जो मोर्चा होता तो संविधान चौकात त्याची सभा होण्याच्या अगोदर आकाशवाणी चौकात होणार होती का? तसं काही होतं का? नाही, सभा तर कुठेही होईल. शेवट आम्ही लोकांच्या जेवढी काही जनता येणार आहे त्यांच्या सोयीच्या दृष्टीनं आम्ही तो विचार केला होता, पण प्रशासनाने ते संविधान चौक दिला, तिथे पण आम्ही ती व्यवस्था करू. ATSनं पुण्यामध्ये कारवाई केली आहे मोठी, कोंढवा परिसरामध्ये रात्रीपासून कारवाई सुरू आहे. काही संशयित नागरिक सापडल्याची माहिती आहे, त्यामुळे मोठी कारवाई सुरू आहे. होऊ द्या, कारवाई पुढे येऊ द्या आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. तो कुठल्या धर्माचा आहे ते न बघता कारवाई होणे अपेक्षित आहे. भाऊ, दिबा म्हणजे नवी मुंबईचं जे काल उद्घाटन झालं त्याला दिबा पाटील यांचं नाव काल मोदींनी घोषित केलं असतं, तशी अपेक्षा होती असं त्यांच्या परिवारांनी म्हटलं आहे, नाराजी व्यक्त केलेली आहे. असं आहे की कदाचित ते मोठा, भारतातील सर्वात मोठा विमानतळ बघून आणि त्याची व्याप्ती बघून अमेरिकेच्या लंडनच्या हिस्ट्रो विमानतळा एवढं ते एअरपोर्ट होत आहे. तर मोदी साहेबांना कदाचित 1 मिनिटासाठी वाटलं असेल की मोदी स्टेडियम झालं तसं नाव या विमानतळाला मिळावं, अशी काही त्यांच्या डोक्यात कल्पना वेळेवर आली असेल ते बघून, त्यामुळं त्यांनी दिबा पाटलांचं नाव दिलं नसावं कदाचित, असं मला वाटतं. कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे.